नमस्कार मित्रांनो, मी नितीन. मित्रांनो, जॉग्राफीमध्ये अशी केस स्टडी आहे जी तुम्हाला ऐकायला नक्की आवडेल. ऑस्ट्रेलिया, जर इकडे येऊ आपण, ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागामध्ये जी बारीक बारीक बेट आहे, वनताऊ, फिजी, टोंगो, टवालू, या सगळ्या बेटांना म्हणतो आपण पॉलिनेशिया, ओशनिया. त्यातलं एक बेट आहे, त्याचं नाव आहे नाउरू नावाचं बेट आहे. आता इतकंसं छोटंसं बेट आहे की याचं जे क्षेत्रफळ आहे हे जवळपास 21 किलोमीटर वर्ग आहे. म्हणजे तुम्ही दिवसभरामध्ये चक्कर मारून येऊ शकतात. पण याबद्दल मी का बोलतोय, त्याचं कारण आहे या देशामध्ये असलेला फॉस्फेटचा साठा. 1900 काळामध्ये या देशामध्ये फार मोठा फॉस्फेट सापडला आणि फॉस्फेटचा वापर फर्टिलायझर इंडस्ट्रीमध्ये आहे. त्यामुळे खूप साऱ्या उद्योगपती देशांनी, युरोपियन देशांनी इथे कब्जा केला आणि फॉस्फेटचं मायनिंग केली. कालांतराने या देशाची आर्थिक प्रगती झाली. 1900च्या काळामध्ये जगातला सर्वात पर कॅपिटा जीडीपी असलेला हायएस्ट कंट्री नॉर्वे होता. पण हेवी मायनिंग केल्यामुळे झालं काय की संपूर्ण त्या खंडातली जी टॉप सॉइल आहे डिग्रेड झाली, धूप झालं, पर्यावरणीय हानी झाली आणि लोकांना अति प्रचंड खर्चाची सवय झाली. या सगळ्यामुळे लॉंग टर्म मध्ये हा देशामधला झाला कर्जबाजारी, इनडेप्ट झाला आणि आज हा देश इकॉनॉमिकली डिस्टर्ब आहे. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही तुमच्या देशाची आर्थिक वृद्धी ही कशाच्या आधारे करतायत? तुम्ही पर्यावरणाचा स्टेक लावतायत का तुम्ही शाश्वत विकास करतायत? म्हणून भविष्यामध्ये कुठल्याही भागाचं प्रादेशिक नियोजन करताना शाश्वत विकास ह्याच निकष असला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू.